मग जेवती वास पाहिजे, तेवती शांतीची देखीजे, जेथ तेथ पारावार नेनिजे निर्धारिता। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंद मीशम आळंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधीस्थ ज्ञानोबरायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, या प्रवचन सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। चिंतन सेवा करत असताना चौथ्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। चौथ्या अध्यायातील 191 क्रमांकाची ओवी, त्याचं चिंतन आपल्याला आज करायचं आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात। या गीतेच्या उपदेशामध्ये भगवान परमात्म्याने चौथ्या अध्यायाच्या शेवटी उपसंहार करत असताना भगवान परमात्म्याने ज्ञानाचं महत्त्व सांगितलं। आपल्याला जर मोक्ष प्राप्त व्हायचा असेल तर आपल्याला जवळचं साधन जर कोणतं असेल तर ते ज्ञान आहे। ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत। ज्ञानाशिवाय मनुष्याला मोक्ष नाही। पण ते ज्ञान आम्हाला कसं प्राप्त होईल याच्याकरता भगवंतांनी एक अंतरंग उपाय सांगितला। श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रियः। भगवान परमात्मा सांगतात, जो श्रद्धावान आहे, जो तत्पर आहे, जो इंद्रिय नियमित करायला शिकला, त्याला ज्ञानाकडे जावं लागत नाही, ज्ञानच त्याच्याकडे येतं। त्याला गुरुकडे जावं लागत नाही, ते गुरु त्याच्याकडे येतात आणि त्याला काय देतात? ज्ञान देतात। फक्त मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाविषयी, गुरुविषयी, देवाविषयी, साधनाविषयी, शास्त्राविषयी काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे। श्रद्धा शब्दामध्ये सत शब्द आहे। सत ददाती इति श्रद्धा। सत म्हणजे परमात्मा, परमात्म्याला जी धारण करू शकते तिला काय म्हणायचं? श्रद्धा। श्रद्धेशिवाय मनुष्याच्या जीवनात काहीच व्यवहार चालू शकत नाही। हे आपले आई वडील आहेत हे सुद्धा आपण श्रद्धेनेच मानतो। आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो तर हा डॉक्टर मला मारणार नाही अशी काय ठेवावी लागते? श्रद्धा ठेवावी लागते। जेवायला बसल्यानंतर सुद्धा आपल्या घरातली माणसं आपल्या जेवणात विष टाकणार नाहीत अशी काय ठेवावी लागते? श्रद्धा ठेवावी लागते। लौकिक काम जर श्रद्धेशिवाय चालत नाही तर परमात्मा तर अतींद्रिय आहे। ज्या गोष्टी दिसतात त्याच्याविषयी एखाद्या वेळेस आपल्या अंतःकरणात श्रद्धा नसेल तरी चालेल, पण जो दिसत नाही असा असलेला परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर सुरुवातीला काय करावं लागतं? श्रद्धा ठेवावी लागते। शास्त्रावर श्रद्धा ठेवावी लागते, गुरूंच्यावर श्रद्धा ठेवावी लागते आणि मग त्या परमात्म्याचं आपल्याला दर्शन होत असतं। अगोदरच एखादा म्हटला मी देव मानत नाही, का मानत नाही बाबा? गीतेमध्ये भगवान सांगतात असत्यम अप्रतिष्ठन्ते जगद आहू अनिश्वरम। त्यांना जर विचारलं तुम्ही देव का मानत नाही, ते म्हणतात दिसत नाही म्हणून परत्र ना देवो न दिसे म्हणून वावो। दिसत नाही म्हणून आम्ही ते मानत नाही, पण दिसत नाही म्हणून मानत नाही असं म्हणून त्यांनी जीवन फुकट घालवण्यापेक्षा शास्त्रावर श्रद्धा ठेवा, संतावर श्रद्धा ठेवा। आपल्याला जरी दिसला नसला तरी ज्ञानेश्वर महाराजांना तो काय झालेला आहे? दिसलाय। तो हा रे श्रीहरी पाहिला डोळेवरी, किंवा देखिला देखिला माये देवाचा देव, पाहावे पुराणी विचारुनी। पुराणामध्ये त्या भगवंताचं वर्णन केलंय। त्या देवाला प्रत्यक्ष पाहिलेले काही संत आपल्याला अजूनही त्या ठिकाणी पाहायला मिळतात, किंवा ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज हे संत होऊन गेले।
म्हणून आपल्याला दिसत नाही, आपल्याला अनुभव नाही, म्हणून माणसाने लगेच ती गोष्ट नाकारू नये, श्रद्धा ठेवावी. आणि श्रद्धेच्या माध्यमातून भगवान परमात्मा म्हणतात नुसती श्रद्धा असून चालत नाही, तत्पर असला पाहिजे. त्याच्यानुसार त्याने काही क्रिया केली पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. बरं, हे करत असताना काही प्रतिबंध येतात. इंद्रिय बहिर्मुख असली तर पुन्हा त्या ठिकाणी संसाराकार वृत्ती होते, विषयाकार वृत्ती होते. म्हणून संयते इंद्रिया हे सांगितलं. श्रद्धावान लभते ज्ञानम हे भगवंतांनी सांगितलं. आणि मग पुढे काय होतं, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती. ज्ञान प्राप्त झालं की माणसाला पराशांती प्राप्त होते. भगवान परमात्मा लगेच शांती प्राप्त होते असं म्हणतात. तेव्हा ज्ञानाचा आणि शांतीचा काय संबंध आहे याचं थोडंसं आपल्याला चिंतन करावं लागतं. आपण काल चिंतन या श्लोकाचं केलं आहे, ओव्याचं चिंतन आज करायचं आहे. तेव्हा शांती मनुष्याची कधी भंग होते? शांती शांती म्हणजे तरी काय? शांती ही एक चित्ताची अवस्था आहे. ज्ञानोबारायांनी या ठिकाणी जी शांती सांगितली ती चित्ताची शांती सांगितली नाही बरं का, मनाची शांती सांगितली नाही. मनाची शांती जी आहे ती साधन शांती आहे. आणि ज्ञानोबाराय या ठिकाणी शांती म्हणतात ते परमात्म्याला अनुलक्षून शांती म्हणतात. गेळोनी ज्ञेयाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हारपे ते निरुते शांती पैगा. जिथं ज्ञाता नाही, ज्ञेय नाही, अशा प्रकारची शांती म्हणजे ही शांती म्हणजे आत्मा आहे किंवा परमात्मा आहे. परमात्म्याचं जे शुद्ध स्वरूप आहे त्याला ज्ञानोबारायांनी इथं शांती म्हटलेलं आहे. ही लौकिक शांती जी असते ती तात्पुरती शांती असते. एखादी माझ्या मनाला अनुकूल गोष्ट झाली की तेवढ्यापुरतं माझं मन काय होतं, शांत होतं. थोड्या वेळाने परत मनाच्या प्रतिकूल एखादी गोष्ट झाली की माणसाची शांती बिघडते. दुःखामुळे माणसाची शांती बिघडते. मनामध्ये एखादा विचार आला तरी शांती बिघडते. मृत्यूचं भय निर्माण झालं तरी शांती बिघडते. समोरच्या व्यक्तीपासून भय निर्माण झालं तरी शांती बिघडते. ही जी शांती आहे ही मनातली शांती आहे. भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पराशांती प्राप्त होईल. ही मनातली शांती जी आहे ती तात्पुरती शांती आहे. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत मनात विक्षेप येणार, शांती येणार. परंतु पराशांती म्हणजे परमात्मा दर्शन. केवळ ज्ञानस्वरूप असलेला जो परमात्मा आहे, आत्मा आहे, त्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाला की माणसाला पराशांती होते. ही बाकीची शांती जी असते येणारी जाणारी आहे. म्हणून ही शांती आपण साधन करून प्राप्त करून घ्यावी. ह्याही शांतीचा सुरुवातीला आवश्यकता आहे. श्रवण करायचं असेल, मनन करायचं असेल तर आपल्याला शांत बसावं लागेल, ध्यान करावं लागेल, चिंतन करावं लागेल. पण ह्या शांतीतून आपल्याला या साधन शांतीतून साध्यरूपी शांती प्राप्त करायची. ती मात्र ज्ञानानेच प्राप्त होत असते. ही साधन शांती जी आहे ही चित्ताची अवस्था आहे. आणि साध्य शांती आहे ना ते साक्षात परमात्मा स्वरूप आहे. ते अखंडानंद सरस्वती त्यांचे गुरु होते उडिया बाबा म्हणून. त्यांच्याकडे एक मनुष्य गेला, साधक गेला. तो म्हणायला लागला मी जवळजवळ 15 वर्ष झालं वेदांताचं चिंतन करतो पण मला अजून शांती नाही. 15 वर्ष झाली वेदांताचं चिंतन करतो, मला शांती नाही. तर ते हसले. ते म्हणायला लागले अजून तू वेदांताचं चिंतन सुरूच केलं नाही. म्हटलं असं कसं म्हणता, मी सगळा विचार केलेला आहे वेदांताचा 15 वर्ष पण मी शांती मिळाली नाही. म्हटले अरे बाबा शांती जी असते ती मनात असते, आत्म्या शांतच आहे. वेदांताचं चिंतन म्हणजे काय आहे, मी मन नाही आत्मा आहे असं चिंतन करणं म्हणजे शांती मिळवू नये. तू शांतीची इच्छा ज्या अर्थी करतोस आज त्या अर्थी तुझं अजून मनाचं तादात्म्य सुटलंय का? शांती हा धर्म मनाचा आहे का आत्म्याचा आहे? विक्षेप हा धर्म मनाचा आहे का आत्म्याचा आहे? मनाचा आहे. आणि म्हणून मला शांती असावी असं वाटणं हे सुद्धा जीवाचं लक्षण आहे का ज्ञानी माणसाचं लक्षण आहे? जीवाचं लक्षण आहे. अजून त्याचं मनाचं तादात्म्य सुटलं नाही असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा सांगायचं काय, शांती ज्ञानाने कधी प्राप्त होते? ज्ञान म्हणजेच आत्मस्वरूपाचं ज्ञान. तो ज्ञानस्वरूप एकदा का झाला की मग मनामध्ये काय चाललंय, शरीरामध्ये काय चाललंय याच्याकडे त्याचे जास्त लक्ष नाही. कदाचित तो अभ्यास करेल, साधन करेल, त्यामुळे मनातही शांती राहील. पण कदाचित बाहेर विक्षेप जरी असला तरी आतमध्ये तो शांत असतो.
बाहेर व्यवहारामध्ये विक्षेप येऊ शकतो, पण तरीसुद्धा मी असंग निर्विकार नित्यशुद्ध बुद्धमुक्त आत्मस्वरूप आहे असा त्याचा निश्चय झालेला असतो, म्हणून त्याला शांती असते. लक्षात घ्या, तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये विक्षेप आला नाही असं तुम्ही समजू नका. सगळा विक्षेप आला तरी त्या विक्षेपामध्ये महाराज मात्र स्थिर होते. ते म्हणायचे, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळी पीडा केली. याचा अर्थ मनात शांती होती का आत्मस्वरूपाची शांती प्राप्त झालेली होती? आत्मस्वरूपाची शांती त्यांना प्राप्त झालेली होती. म्हणून अशी शांती एकदा का मनुष्याला प्राप्त झाली, ज्ञानोबा राय म्हणतात, मग जेवते वास पाहिजे तेवती शांतीच देखिजे, तेथ पारावार नेनिजे निर्धारिता. मग जेवती वास पाहिजे, जिकडं तुम्ही पाहणार तेवती शांतीची देखिजे, तेथ पारावार नेनिजे निर्धारित. आता त्याच्या शांतीला पारावार उरला नाही. मनातल्या शांतीला पारावार आहे, ती परिच्छिन्न शांती आहे. आज शांत आहे तर उद्या विक्षिप्त होईल, सांगता येत नाही. पण आता त्याला जी शांती प्राप्त झाली, ही शांती म्हणजे परमात्म स्वरूप प्राप्त झाले. आत्मस्वरूपामध्ये त्याची दृष्टी गेली आणि त्याच्या लक्षात आलं की आत्मा हा केवळ माझा आत्मा शांत आहे असं आहे का? सगळं जगाचा आत्मा शांत आहे आणि सर्व जगामध्ये ती शांतीच भरून उरलेली आहे, दुसरं काही नाहीच आहे. विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. आत शांती आली की बाहेर शांतीच आहे. आणि बाहेर शांती असेल आणि आत शांती नसेल तर माणसाला विक्षेप वाटतो. एखाद्या शांत ठिकाणी एखाद्याला बसवा आणि मनात शांती नसेल तर त्याला शांत वाटत नाही. आणि बाहेर विक्षेप असला ना आत जर मनुष्य शांत असेल, बघा तुम्ही सकाळी सकाळी थोडं चांगलं ध्यान लागलं, चांगलं चिंतन झालं आणि चिंतन झाल्यानंतर मनुष्य विक्षेपात जरी गेला, भांडणात जरी गेला, तो हसत राहतो, चालतच राहतं. जग आहे, विक्षेप आहे, कोण बोलतच असतं, कोण असं म्हणून तोही शांत राहतो. का? आत शांती आहे. त्यामुळे बाहेर जरी विक्षेप असला तरी त्याला तो विक्षेप वाटत नाही. आणि आत जर शांती नसेल, बाहेर किती शांत ठिकाणी तो गेला तरीसुद्धा त्याला विक्षेप वाटतो. म्हणून काय पाहिजे? ज्ञानोबा राय सांगतात, मग म्हणजे कधी? ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहु प्रगटे आत्मबोधाचा. ही स्थिती झाल्यानंतर मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीच देखिजे. जिकडं पाहिल तिकडं त्याला मग शांतीच पाठ, कारण शांती म्हणजे परमात्म स्वरूप त्याला दिसतं. ते तर पारावार नेनिजे निर्धारिता. त्या ठिकाणी आता त्या शांतीला कुठल्याही प्रकारची सीमा नाही. म्हणून बाहेरचं सगळं शांत करत बसण्यापेक्षा माणसाने आपलं मन शांत पहिलं करावं. ते आपल्याकडे दृष्टांत सांगतात ना, राजा होता आणि त्या राजाच्या मुलीच्या पायामध्ये काटा मोडला. काटा मोडल्यानंतर राजाने सगळ्या सेवकांना सांगितलं, राज्यामध्ये आज्ञा केली, सगळे रस्ते जे आहेत ते चांबडेचे करून टाका म्हणे, कारण माझी मुलगी फिरायला निघाल्यानंतर तिला काटा मोडतो. तो बिरबल म्हणायला लागला, राजेसाहेब सगळे रस्ते चांबड्याचे करायची गरज नाही, तुमच्या मुलीच्या पायात चांबड्याचा बूट घाला म्हणे, मग तिला काटा मोडणार नाही. सगळे रस्ते चांबड्याचे होऊ शकत नाहीत. तसं माणसाने बाहेरचं सगळं शांत करत बसण्यापेक्षा पहिलं आपलं शांत करावं. आपण एकदा शांत झालो की मग बाहेर विक्षेप असला तरी आपल्याला शांती प्राप्त होऊ शकते. म्हणून मग जेवती वास पाहिजे तेवती शांतीच देखिजे, तेथ पारावार नेनिजे निर्धारिता. मग मात्र त्या शांतीला वर्णन जरी आपण करू लागलो तरी त्या पारावार नाही, मर्यादा नाही. ज्ञानोबारायांनी वर्णन केले अनेक ठिकाणी. ते जैशी निर्वाण वर्णूची करी, तैशी जयाची बुद्धी चराचरी, होय साम्याची उजरी निरंतर. त्याला साम्याची उजरी प्राप्त झाली. ऐशेनी विवेको उदो चित्ती, तयासी भेदू कैचा त्रिजगती, देखे आपुलिया प्रतिती जगची मुक्त. तो मुक्त झाला, त्यामुळे त्याला जगच होईल झाला अंगे देव जो आपण, तयाशी हे जन अवघे देव. मी मुक्त आहे, तसे सगळेच मुक्त आहेत, फक्त मी जाणतो आणि ते जाणत नाहीत. मुक्त जे आहे ते शरीर आहे का आत्मा आहे? आत्मा आहे. आणि आत्मा हा सगळ्यांचा एकच आहे आणि तो मुक्तच आहे असं तो जाणतो. आणि म्हणून त्याला सर्वत्र परमात्म्याचं दर्शन होतं. आपल्याला अनेक संतांची उदाहरणं घेता येतील. आपण काल नाथ महाराजांचं उदाहरण पाहून आलो.
आणखीन ते दादू पिंजारी नावाचे संत होऊन गेले. त्यांच्या जीवनात असं उदाहरण सांगितलं आहे. त्यांची खूप कीर्ती झाली. त्यांना भेटण्याकरता एक मनुष्य, श्रीमंत मनुष्य, थोडा अभिमानी मनुष्य त्यांना भेटण्याकरता त्यांच्या गावाला गेला. दादू पिंजारी भेटण्याकरता गेल्यानंतर घराच्या बाहेर, आता हे दादू पिंजारी जरी संत होते ते सामान्य राहत होते. अलौकिक नोहावे लोकाप्रती गाडगे बाबा होते. एक सामान्य राहायचे, गोधडीचे कपडे घालायचे, हातामध्ये खापर घ्यायचे, असे काही संत राहतात. त्या दादू पिंजारीला काही त्या माणसाने ओळखलं नाही. विचारलं का हो दादू पिंजारी तुम्हाला त्या ठिकाणी कुठं राहतात? तर दादू पिंजारी कुठं राहतात म्हटल्यानंतर ते म्हटले कशाला तुम्ही दादू पिंजारीकडे चालले? म्हटले अहो ते फार मोठे संत आहेत असं मी ऐकून आलो आहे. आता याने थोडी परीक्षा घ्यायची ठरवली दादू पिंजारीने. खरंच श्रद्धावान आहे का? म्हटले अहो कसला दादू पिंजारी संत? असे भरपूर लोक संत स्वतःला म्हणवतात, सगळे ते पाखंडी राहतात. असं म्हणायला लागला, निंदा करायला लागल्यानंतर त्या समोरच्या माणसाला काही सहन झालं नाही. त्याने पायातला बूट काढला आणि त्यांनाच हाणायला लागला. ते कोण होते? दादू पिंजारीच होते. शेजारच्या जाताना एका माणसाने पाहिलं, म्हटलं आपले एवढे मोठे संत आहेत, त्यांना हा मनुष्य मारतोय. आज जवळ आला, म्हटलं अहो का मारायला लागले तुम्ही यांना? म्हटले यांनी संताची निंदा केली. म्हणजे कोणत्या संताची निंदा केली? म्हटले दादू पिंजारी नावाच्या संताची हा मनुष्य निंदा करतोय. तो मनुष्य म्हणायला लागला हो हे दादू पिंजारीच आहेत, तुम्ही त्यांना मारता येते. आता त्या माणसाला काय वाटलं असेल? त्यांनी पाय धरले, म्हटले माझं चुकलं, पण महाराज तुम्ही मला सांगायचं ना, तुम्ही निंदा का केली? तर ते त्या ठिकाणी म्हटले तू माझ्याकडे कशा करता आला? म्हणजे ते म्हटले मी उपदेश घेण्याकरता आलो, ज्ञान घेण्याकरता आलो. ते म्हटले अरे बाबा, एखादी सामान्य बाई बाजारात गेली तिला मडकं घ्यायचं असलं तर ती वाजवून घेते, फुटका एका बघून घेते. तसं तुला आता मी सुद्धा आहे ना, माझ्याकडून ज्ञान घ्यायचं आहे, बरं झालं तू मला वाजवून घेतलं. म्हटले कशाकरता सांगायचं? शांती. त्यांच्या जीवनामध्ये काय असते? शांती असते. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता. ज्ञानोबाराय सांगतात असा त्याच्या जीवनामध्ये काय होतो? ज्ञान बीजाचा विस्तार होतो. तेची शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थाची या परी प्रकाशे ते एकसरी संविती हे. चांगदेव 65 ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शिवोनी पृथ्वीवरी, म्हणजे शिवापासून ते पृथ्वीपर्यंत काय आहे? भासती पदार्थाच्या परी. ह्या सगळ्या पदार्थाच्या परी ज्या भासतात, हे सगळे पदार्थ आपल्याला भासतात. काय आहे हे? प्रकाशे ते एकसरी संविती हे. संवित म्हणजे ज्ञान. ज्ञानच या सगळ्यांच्या रूपाने नटलेलं आहे. ते एकच आहे आणि त्यालाच परमात्मा असं म्हणतात, आत्मा असं म्हणतात. म्हणून असं ते ज्ञान त्याला सर्वत्र प्रतीतीला येतं. म्हणून त्याला माझ्याजवळही ज्ञानच आहे, बाहेरही ज्ञानच आहे, ज्ञानच केवळ आहे. ज्ञान हीच शांती आहे. म्हणून ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता. असा हा उत्तरोत्तर त्याच्या ज्ञानबीजाचा काय होतो? विस्तार होतो. पहिल्यांदा बी टाकलं, पण त्या बीजाचा विस्तार झाला पाहिजे. जमिनीमध्ये बी टाकलं आणि जर ती जमीन चांगली नसेल तर बीजाचा विस्तार होईल का? होणार नाही. बरं, चांगली जमीन आहे पण पाणीच नाही घातलं तर विस्तार होईल का? पाणी घातलं, अंकुर आला, पण मशागतच ते खुरपणी त्याची केली नाही तरी विस्तार होईल का? तण वाढेल त्याच्यामध्ये. तसं गुरूंनी आपल्याला ज्ञानबीज दिलं, तत्वमसी सांगितलं, काही उपदेश सांगितला, पण त्याचा विस्तार करायचा आपल्या हातामध्ये आहे. आणि विस्तार करण्याकरता जमीन अशी ओलसर लागते, वापसा झालेली लागते, म्हणजे श्रद्धावान पाहिजे. पण नुसती वापसा झालेली जमीन नको, तत्पर पाहिजे, त्याला पाणी घातलं पाहिजे, त्याच्यानंतर संयतेंद्रिय तण काढून टाकलं पाहिजे. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर गुरूंनी सांगितल्यानंतर सुद्धा श्रद्धेने आपण ते ऐकलं पाहिजे, त्याचं मनन चिंतन केलं पाहिजे. केल्यानंतर प्रतिबंध काही येत असतील ते बाजूला सारले पाहिजेत. आणि हे सगळं झाल्यानंतर मग त्या ज्ञानबीजाचा विस्तार होतो. विस्तार होतो म्हणजे ते बीज असतं पण त्याचं मोठं झाड होतं. ज्ञानोबाराय म्हणतात ना, इवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. निवृत्तीनाथ महाराजांनी बीज दिलं आम्हाला. बीज दिलं म्हणजे ज्ञान दिलं, थोडंसं तत्वमशी सांगितलं फक्त, पण त्याचा विस्तार एवढा झाला. ज्ञानोबाराय म्हणतात आता मोगरा फुलला, मोगरा फुलला,
फुले वेचिताची बहरू कळियाशी आला. आनंदाचा मोगरा फुलला, शांतीचा मोगरा फुलला. आता जिकडे तिकडे परमात्मा प्रतिती आम्हाला येऊ लागली. ज्ञानगुडगम्य ज्ञानदेवा लाधले दिले माझ्या हाती. हे गुड दिलं, पण त्याचा विस्तार मात्र ज्ञानोबारायांनी संपूर्ण केला. अवघाचे संसार हो आजी संसार सुफळ झाला गे माये, देखेले पाये विठोबाचे. म्हणून ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञानबीजाचा विस्तारू सांगता असे अपारू. या ज्ञानबीजाविषयी विस्ताराबद्दल सांगायचं म्हटलं तर हा अपार आहे. परी असो आता बास करू आपण, कारण पुढचं पण पाहायचं आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात आता आपल्याला पुढे जायचं आहे. हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये आलं की त्या ठिकाणी त्याचं वर्णन काय करायचं. ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी वर्णन केले. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदयाते गिवसीत आले, तयाची समता दृष्टी बोले विशेष काय. त्याला समता दृष्टी प्राप्त होते. त्याचं विशेष काय आहे त्याच्यामध्ये उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी. जैशी पूर्व दिशेच्या रावळी, उदय येताची सूर्य दिवाळी, येराय दिशात ये काळी काळीमा नाही. जसा सूर्य जो आहे पूर्व दिशेला उगवला, मग तेवढी दिशा त्या ठिकाणी लखलखित होते, प्रकाश पडतो का सगळ्या दिशाला प्रकाश पडतो? सर्वत्र प्रकाश पडतो, सगळं जगच त्या ठिकाणी प्रकाशाने भरून जातं. तसं मी ब्रह्मरूप आहे असं वाटलं, मी आत्मा आहे असं वाटलं, ज्ञानरूप आहे असं वाटलं की त्याला जगत आपोआप ज्ञानरूप दिसायला लागतं. त्याच्याकरता हा दृष्टांत सांगितला आहे. म्हणजे फक्त मी आत्मा आहे, आत्माच ब्रह्मरूप आहे असं गुरुचे ज्ञान जे आहे ते व्यापक होतं, विस्तार त्याचा पावतो. म्हणून अशा प्रकारे श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होतं. हे ज्ञानोबा भगवान परमात्म्यांनी सांगितलं, त्याच्यावर ज्ञानोबारांनी विस्तार केला. आता एखादा मनुष्य असा असतो की त्याच्याकडे श्रद्धा नसते, ज्ञान नाही प्राप्त केलं. काही लोक म्हणतात आम्ही नाही हे ज्ञान नाही प्राप्त केलं, आमचं काय बिघडणार आहे, आमचं काय नुकसान होणार आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये काही दिसत नाही, देव नाही, धर्म नाही, ज्ञान नाही, काय नाही. उलट ते म्हणतात तुम्ही वेडे लोक आहात, बाकीचं हे सगळं सोडलं, संसाराचा आनंद घ्यायचा सोडला, ज्ञान आणि भक्ती देवन हे काय करत बसले. तेव्हा हे ज्ञान ज्याच्या जीवनामध्ये नाही त्याची काय स्थिती होते. पहिल्यांदा श्रद्धा असेल, ज्ञान असेल तर शांती प्राप्त होते. हे याने विधीने सांगितलं. आता निषेधाने सांगतात, अन्वयाने सांगितलं, आता व्यतिरिकाने सांगतात. अन्वयाने सांगण्यापेक्षा व्यतिरिकाचं जे सांगणं असतं ते लवकर पडतं माणसाला. असं म्हणून त्या निषेधाश्च बलियांसहा असं म्हटलेलं आहे. निषेधाने जे सांगितलं असतं ते बलवान असतं. हो असं असं करा म्हणजे तुमची तब्येत लवकर सुधरेल असं सांगण्यापेक्षा हे केलं तर तुम्ही मरताल असं म्हटलं तर ते लवकर त्याला पटतं. म्हणून निषेधाने सांगितलं. एखादा मनुष्य आज्ञा असेल, नाही ज्ञान प्राप्त केलं, एखादा मनुष्य श्रद्धावान नसेल, त्याच्या जीवनात काय होईल. ज्ञानोबाराय भगवान परमात्मा सांगतात पुढच्या श्लोकात बघा, 40वा श्लोक. अज्ञश्चाश्रद्धधानश्च संशयात्मा विनश्यती, नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना. भगवान परमात्मा म्हणतात आज्ञा च अश्रद्धधानः च संशयात्मा विनश्यती. जो आज्ञे मनुष्य आहे, जो अश्रद्धावान आहे आणि जो संशयात्मा आहे त्याचा नाश होऊन जातो, नष्ट होतो. नायम लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मना. संशयात्मना हा अयम लोको न परह न सुखम न अस्ति. भगवान परमात्मा सांगतात जो मनुष्य अज्ञानी आहे, त्याच्यानंतर अश्रद्धावान आहे आणि संशयात्मा आहे, तो मनुष्य नष्ट होतो. अज्ञानी म्हणजे काय. आता इथे ज्ञान म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान हाच विषय चाललेला आहे बरं का. हे लौकिक ज्ञान किती जरी मनुष्य असेल आणि जर त्याला आत्मज्ञान नसेल तर तो ज्ञानी का अज्ञानी. किती मोठा शिकलेला मनुष्य असेल, त्याला जर मी कोण आहे हे ज्ञान नसेल तर ज्ञानी का अज्ञानी. तो अज्ञानी ठरतो, लक्षात ठेवा. ज्ञानोबाराय म्हणतात एर भव स्वर्गादी ज्ञाने, तो अज्ञान ऐसा मने निश्चय करी. हो
बाकीची जी सगळी ज्ञानं असतील, येर भव स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञान ऐसा मने निश्चय करी. बाकीचं सगळं ज्ञान जरी असलं तरीसुद्धा मी कोण आहे याचं ज्ञान नसेल, आत्मस्वरूपाचं ज्ञान नसेल तर तो अज्ञानी आहे. आणि असा जो अज्ञानी आहे, स्वतःला देह मानणारा आहे, देहसंबंधी सगळं माझं मानणारा आहे, असा अज्ञानी, स्वतःच्या स्वरूपाविषयी ज्याला ज्ञान नाही असा अज्ञानी तो आहे. आणि पुढं कसं आहे, आणखीन अश्रद्धावान आहे, म्हणजे त्याची कुठंही श्रद्धा नाही, कुठंही विश्वास नाही. अज्ञानी असेल आणि एखाद्यावर विश्वास असेल तर त्याचा उद्धार होण्याची शक्यता आहे बरं का. आपण कालच पाहून आलो, तयाची आचरती पाऊले पाहुनी सात्विक श्रद्धा चाले तया तेची फळं ठेविले ऐशी आहे. म्हणून अज्ञानाचा उद्धार झालेला आहे, पण तो अज्ञानी श्रद्धावान पाहिजे. आपल्याला काय कळत नाही बाबा, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे ते ऐका, ज्ञानेश्वरीत लिहिलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा आणि चला. मार्गदावनी गेली आधी दयानिधी संतते तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काय. त्यांनी सांगितलं आहे नामस्मरण करा, करायचं. त्यांनी सांगितलं आहे गाथा वाचा, वाचायची. त्यांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वरी वाचा, वाचायची. सगळ्या संतांनी सांगितलं आहे ज्ञानोबराय कृपा करतात, श्रद्धा ठेवली त्याचा उद्धार होऊ शकतो. त्याच्यानुसार त्यांनी साधन केलं त्याचा उद्धार होऊ शकतो. पण अज्ञानी आहे आणि श्रद्धावानसुद्धा नाही, त्याचा उद्धार मात्र होऊ शकत नाही. अज्ञानी आहे आणि श्रद्धाही नाही, देवाला मानत नाही, गुरुला मानत नाही, त्याच्यानंतर शास्त्राला मानत नाही, कोणावरच त्याची श्रद्धा नाही. असे असतात काही. म्हणजे अज्ञानी, स्वतःला तर काय कळत नाही आणि दुसऱ्याचं मी ऐकणार नाही असे म्हणणारे आहेत. पुराणामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं सापडतात. दुर्योधन होता, हा स्वतः अज्ञानी आहे, पण तो दुसऱ्याचं कोणी सांगितलेलं ऐकत नव्हता. भीष्माचार्यांनी सांगितलं, द्रोणाचार्यांनी सांगितलं, पण त्याला कळत नव्हतं, तो ऐकत नव्हता. आणि मग अज्ञानी असेल, अश्रद्धावान असेल, त्याचं काय होतं तर भगवान परमात्मा सांगतात पुढे तो मग संशयात्मा होतो. अज्ञानी, अश्रद्धावान आणि मग पुढं संशयात्मा झाला. संशयात्मा झाला म्हणजे तो सगळ्यावर संशय घ्यायला लागतो. हे खरं कशाहूनच असेल, ते खरं कशाहूनच असेल. म्हणजे लौकिकातही संशय घेतो, परमार्थातही त्याला संशय, प्रमाणाविषयी संशय, प्रमेयाविषयी संशय, साधनाविषयी संशय, साध्याविषयी संशय. आणि मग असा संशयात्मा जो मनुष्य असतो त्याचं काय होतं, भगवान परमात्मा म्हणतात विनश्यती. तो शेवटी काय होऊन जातो, नष्ट होऊन जातो. नष्ट होतो याचा अर्थ त्याचं अधपतन होतं. अधपतन होत होत खंती ते न करा होणे गाढव कुतरा. जो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ज्ञान ज्याने प्राप्त करून घेतलंच नाही, श्रद्धाही कोणावर ठेवली नाही, आणि मग संशयामध्ये त्या ठिकाणी पडला, मी कोण आहे माहिती नाही, मी देह आहे का आत्मा आहे माहिती नाही, संशय. ही संशय फार विचित्र आहे. आपण अनेक गोष्टी ऐकतो, संशयामुळे माणसाचा नाश होतो. आपले पूर्वीचे लोक सांगायचे, ते बेंदूर झाला ना आता, तर बेंदुराचा सण असतो, त्या आमचे मधुकर महाराज शिंपी होते गुरुवर्य, ते सांगायचे गोष्ट, बेंदुराची गोष्ट सांगायची. म्हणजे बेंदुराचा सण होता म्हटले, आणि त्या सणाच्या दिवशी घरामध्ये ते लहान मुलांना खेळण्याकरता बैल आणतात, आणि ते बैल लहान मुलांना खेळण्याकरता आणले, आणि त्या मुलांनी बैलाला रंगवण्याकरता म्हणून रंग आणला. रंग म्हणजे पूर्वीच्या काळी तो गेरूचा खडा असायचा, आता तो खडा भिजवावा लागायचा, त्याचा रंग तयार करायचा आणि मग बैलाला द्यायचा, त्या मातीच्या बैलाला रंगवण्याकरता. मग त्याने तो खडा दुकानातून आणला, मातीचे बैल रंगवायचे उद्या सकाळी, पण तो गेरूचा खडा पातळ झाला पाहिजे ना, म्हणून आता पाण्यात ठेवला पाहिजे. कुठल्या पाण्यात ठेवायचा, त्याला काही डब्बा सापडलं नाही. त्याने बाहेर अडकवलेला डबा असतो ना, सकाळी घेऊन जायचा, तो डबा घेतला, त्याच्यामध्ये तो खडा ठेवला रात्रभर. आता रात्रभर पाणी आणि खडा असल्यामुळं तो खडा भिजला आणि रक्तासारखं लाल ते झालं. सकाळी वडील उठले आणि काही विचार न करता डबा घेऊन गेले. पण डबा घेऊन गेल्यानंतर चांदणं पडलेलं होतं, आणि त्या चांदण्यामध्ये वडील बहिर्दिशेला जाऊन आले. खाली सगळं पाहिल्याबरोबर ते रक्त, आणि त्यांना असं वाटलं आपल्या पोटातून एवढं रक्त गेलं. संशय निर्माण झाला आणि त्याच्यामुळे ते तिथंच खाली पडली. आजारी आहे आपण, आपल्या पोटातून एवढं रक्त गेलं, वडील कसे येत नाहीत, वडील कसे येत नाहीत म्हणून सगळ्या लोकांनी चौकशी सुरू केली. म्हटले तिकडे गेले होते,
बघा तिकडे काय झालंय, उचलून आणलं घरी. म्हटले मी फार आजारी आहे, मी काय आता जगत नाही, माझ्या पोटातून एवढं रक्त गेलेलं आहे. तेवढ्या मध्ये तो लहान मुलगा उठला होता आणि मोठ्या मोठ्याने ओरडायला लागला, माझा रंगाचा डाबा कुठे, माझा रंगाचा डाबा कुठे. आई म्हटली कार्ट्या कुठं ठेवला होता रंग. म्हटलं बाहेरच्या डबड्यात ठेवला होता. मग वडिलांनी ऐकलं, म्हटले बाहेरच्या डबड्यात काय होतं, रंग होता. हे कळल्याबरोबर ठणठणीत बरोबर झाले. कशामुळे त्यांना आजार झाला, संशय. संशय आत्मा विनश्यती असं होऊ शकतं. म्हणून मी जीव आहे, वास्तविक पाहता हा आत्मस्वरूप असताना, ब्रह्मस्वरूप असताना, अमर असताना सुद्धा यांनी स्वतःविषयी काय निर्माण केला आहे, संशय निर्माण केला आहे. मी नित्य आहे का अनित्य आहे याचा संशय त्याला निर्माण झाला आणि संशयामुळे अज्ञानात तो गेलेला आहे. म्हणून अशा प्रकारे हा संशय वाईट आहे. भगवान म्हणतात नायम लोकोस्ति न परो. त्या संशयवान माणसाला या लोकात सुद्धा समाधान नाही, हा लोकसुद्धा मिळत नाही, या लोकात सुद्धा त्याला आनंद नाही. का? कारण त्याला कोणावर विश्वास नाही ना. नुसता अश्रद्धावान असेल आणि अज्ञानी असेल त्याला कमीत कमी या लोकातलं सुख मिळेल. अश्रद्धावान असू द्या आणि अज्ञानी असू द्या, लौकिक सुख तरी तो भोगू शकतो. पण अज्ञानी आहे, अश्रद्धावान आहे आणि संशयी आहे, मग त्याला ह्या लोकातलंही सुख मिळत नाही. का? कारण त्याचा कोणावरच विश्वास नाही. आपण सुरुवातीला चिंतन करून आलो, आई वडिलावर विश्वास नाही, संशय. बाहेर कामावरून घरी आला तर पत्नीवर त्याचा संशय. मुलंसुद्धा त्याला जवळ आली तर त्याला काय वाटतं, संशय. माझं धन घेण्याकरता तर मला गोड बोलत नाहीत ना, असा त्याला मनामध्ये संशय निर्माण होतो. जेवायला जरी वाढलं तरी त्याला वाटतं संशय. डॉक्टरकडे गेला तरी त्याला संशय निर्माण होतो. अहो दाढी करायला गेला तर त्याला नावेविषयी काय निर्माण होतो, संशय. हा माझा कापणार तर नाही ना मान. असा संशय मनुष्य आहे. त्याला समाधान लागेल का, व्यवहारात समाधान प्राप्त होईल का? ज्ञानोबाराय सांगतात, भगवान परमात्मा सांगतात अयम लोकान, आणि जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुसशी काय. आणि देवाविषयी संशय असतो, धर्माविषयी संशय असतो, साधनाविषयी संशय असतो, सगळ्याविषयी संशय असल्यामुळे त्याला परलोकसुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून हा संशयात्मा मनुष्य त्या ठिकाणी कधी नसला पाहिजे. ज्ञानोबारायांनी याच्यावर त्या ठिकाणी काय लिहिले ते बघा. ऐके जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. म्हणजे आता अज्ञ शब्दाची व्याख्या सुरू झाली. जो अज्ञानी मनुष्य आहे, ज्ञानोबराय आता एक एक घेणार. अज्ञानी, मग अश्रद्धावान आणि मग संशयवाला. अज्ञानी माणसाची काय स्थिती आहे, ज्ञानोबराय म्हणतात ऐका जया प्राणियाच्या ठाई, या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. या ज्ञानाविषयी ज्याच्या जीवनात आवड नाही, अजून ज्ञान प्राप्त नाही झालं, पण तरीसुद्धा माणसाला काय पाहिजे, आवड पाहिजे. मला ज्ञान कसं प्राप्त होईल, त्याच्यासाठी मी काय केलं पाहिजे. भगवंतांनी सांगितलं आहे श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा वाढवली पाहिजे, तत्पर झाला पाहिजे, इंद्रिय जिंकली पाहिजेत, अशी आवड पाहिजे. आवड असल्यानंतर माणसाला कंटाळा येत नाही, आवड असल्यानंतर माणसाला लाज वाटत नाही, आवड असल्यानंतर तीच गोष्ट मनुष्य परत परत करत राहतो. ज्ञानोबराय म्हणतात ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये या ज्ञानाविषयी, आत्मज्ञानाविषयी आवड नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण चांग. त्याचं जरी जीवन असलं तरीसुद्धा तो जिवंत असून सुद्धा मेलेलाच बरा म्हणे. म्हणजे जिवंत असून सुद्धा तो मेलेलाच आहे ना. स्वतःला देह म्हणून जीवन जगतो. स्वतःला देह म्हणून जीवन जगणं म्हणजे ते जीवन नाही, ते मरणच आहे. आता कितीतरी ओव्या आहेत की देहाचा संबंधाने जे जीवन आहे ते मरण आहे. म्हणून ज्ञानोबराय, कारण मनुष्य देह कशाकरता प्राप्त केला, मनुष्य देह भगवंताने दिला, तो कशाकरता दिला. आपण नेहमी चिंतन करतो की भगवंतानी सगळी सृष्टी निर्माण केली आणि सगळी सृष्टी निर्माण केल्यानंतर मनुष्य शरीर निर्माण केलं. आणि मनुष्य शरीरामध्ये महत्त्वाचा विशेष गुण काय घातला, जो पशुपक्ष्यामध्ये नाही, ज्ञान घातलं आहे, जास्त ज्ञान घातलं आहे. बाकीचे जे पशु आहेत, पक्षी आहेत, त्यांनाही ज्ञान आहे, पण त्यांना ज्ञान जे आहे ना ते कामापुरतं ज्ञान आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध एवढंच ज्ञान आहे. आत्मज्ञानाचा विचार ते करू शकत नाही. हा माझा भाऊ आहे आणि ही माझी बहीण आहे, पशुला कळतं का? पशु काय पाप पुण्य जाणती,
उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, अंध बहिर होती पांगुळ मुकी. म्हणून बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेने ज्ञाने देही विदेह पाही पावती. नाथ महाराज म्हणतात ह्याच्यामध्ये ज्ञान असं घातलंय की त्या ज्ञानाने माणसाला विदेह स्थिती प्राप्त करून घेता येते. मनुष्य देहीचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला. एवढा अधिकार या मनुष्य शरीरात दिलेला असताना ज्या मनुष्याला या ज्ञानाची आवडच नाही, ज्ञानोबाराय म्हणतात तयाचे जियाले म्हणो काही, वरी मरण चांग. त्या ठिकाणी तो जरी जिवंत असला तरीसुद्धा त्याचं मरणच चांगलं आहे. हो, जिवंत असून तो मेल्यासारखा आहे असं अनेक ठिकाणी वर्णन केलं आहे. तैसे नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात तैसे नरदेहा येऊनी नरा, करिता ते आयुष्याचा मातेरा, पूर्ण असे पूर्ण व्यवसाय शिष्णोधरा, उपास निद्रा का निंदा. या नरदेहाला येऊन सुद्धा काय केला, आयुष्याचा मातेरा केला. येथे येऊन या केले काही, विठ्ठल नाही आठविला. कर्मभूमी नरदेहा ऐसे, निधान लागले अनायासे, तेथीचेनिही आयुष्ये ते विषय विलासे विगुंतले. तो अमृत विकुनी कांजी प्याला, रत्ने देऊनी कोंडा घेतला, पर्वत फोडोनी टोळ धरिला, गज विकला इटेसाठी. अशा प्रकारे त्याची स्थिती आहे. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. नाथ महाराज पुढे म्हणतात वेचिता धन लक्ष कोटी, आयुष्य क्षणाची नवे भेटी, तेही वेचले विषयासाठी, हातायु करंटी अति मूड. लक्ष कोटी धन दिलं तर एक क्षणसुद्धा मिळत नाही, आणि ज्याने आपल्या जीवनाचा क्षण नको त्या गोष्टीमध्ये घालवला त्याच्यासारखा हतभागी मनुष्य कोणता, अभागी मनुष्य कोणी नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता आपला क्षणक्षण आपण घालवला पाहिजे. चिंतन करण्यामध्ये आपल्या जीवनाचा क्षणक्षण गेला पाहिजे, तरच त्याचं जीवन जीवन आहे. ज्ञानोबाराय उदाहरण देतात शून्य जैसे का ग्रह, का चैतन्य विन देह, तैसे जीवित ते समोह ज्ञानहीना. उदाहरण दिलं शून्य जैसे का ग्रह. आहे घर फार मोठं बांधलंय पण त्या घरात राहायलाच कोणी नाही, मग ते घर एकट्या माणसाला खायला उठतं. तसं ते ग्रह शून्य ग्रह आहे. एवढं मोठं ग्रह असून त्याच्यात कोणीच नाही, त्या ग्रहाला शोभा नाही. शून्य जैसे का ग्रह, का चैतन्य विन देह, देह आहे पण त्या देहामध्ये चैतन्यच नाही. तैसे जीवित ते समोह ज्ञानहीना. त्याप्रमाणे त्या माणसाचं जे जीवन असतं ते सगळं समोहाचं जीवन आहे, मोहाचं जीवन आहे. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञान पाहिजे. जसं घरामध्ये माणसं असतील, भरभरून असतील तर त्या घराचा उपयोग आहे. चैतन्य असेल तर देहाचा उपयोग आहे. आणि चैतन्य गेल्यानंतर देह म्हणजे काय, अगा देहीचा अग्नी जरी गेला तर देह नव्हे चिखल ओला, ज्ञानोबाराय म्हणतात. तसं ज्ञान पाहिजे. ज्ञान असेल तर या देहाचं सार्थक आहे, नाहीतर काही उपयोग नाही. ज्ञानोबाराय म्हणतात सोनियाचे सुंदर, निर्वाळिले होय घर, परी सर्पांगना द्वार रुंदले आहे. अंग गोरे आणि तरुणे, वरी लेईले आहे लेणे, परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी. गोरा आहे, तरुण आहे, म्हटले आमच्याकडे पण एक मुलगा आहे, मुली करता तुमच्या, गोरा आहे, तरुण आहे, त्याच्या अंगात अलंकार आहे, सर्व काही आहे, मग पुढं काय, पण म्हटले कालच मेला आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. देह चैतन्य नसेल तर त्या देहाचा काही उपयोग नाही. तसं ज्ञान नसेल तर ते देह म्हणजे समूहाचं स्थान आहे, मोहाचं स्थान आहे. तो देहालाच मग आत्मा म्हणतो, मीच त्या ठिकाणी आत्मा आहे, मीच देव आहे असं म्हणतो. आणि मग या देहासे म्हणे मी पुत्रदारा धन माझे, परी काळाचे हे खाजे असे नेनतू गेला. जन्मभर त्या ठिकाणी देहा करताच झटतो, देहसंबंधी लोकांकरताच झटतो, विषयाकरताच झटतो. एक दिवस काळ येतो, झडपून घेऊन जातो आणि त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त न केल्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम अशी स्थिती प्राप्त होते. ज्ञानोबाराय म्हणतात अथवा ज्ञान कीर आपुनोही, परी
ते चाड एकी मनी जरी वाहे, तरी तेथ जिवाळा काय आहे प्राप्तीचा पै. जाऊ द्या. अथवा किंवा ज्ञान कीर आपणोय, अजून ज्ञान नसू दे एखाद्याकडे, ज्ञान जरी नसलं तरी परी ते चाड एकी जरी वाहे, पण मला ज्ञान प्राप्त व्हावं अशी त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा तरी पाहिजे ना. नसेल ज्ञान आणि इच्छा नसेल तर, इच्छा असेल तर मार्ग सापडेल. नुसता मला ज्ञान पाहिजे मला ज्ञान पाहिजे म्हणून माणसाने तळमळ केली, ज्ञानोबारायांना हाक मारली, ज्ञानेश्वरी वाचली, तरी ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, पण इच्छा पाहिजे. पण इच्छाही नाही. एक तर ज्ञान नाही आणि दुसरं मला ज्ञान प्राप्त व्हावं अशी इच्छा नाही. ते तर जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. म्हणजे जरी इच्छा असेल आणि ज्ञान नसेल पण इच्छा असेल तर त्या ठिकाणी प्राप्तीचा जिव्हाळा आहे. म्हणजे काही त्याला ज्ञान प्राप्त होईल. थोडा तरी त्या ठिकाणी ज्ञानप्राप्तीचं काय आहे आपल्याला मानावं लागतं की ज्ञानप्राप्ती होईल. त्याला ज्ञानप्राप्तीचा जिव्हाळा आहे. जिव्हाळा म्हणजे झरासुद्धा म्हणता येईल. त्याला ज्ञानाचा झरा प्राप्त होऊ शकतो. ज्ञानाविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण होऊन पुढे त्याला ज्ञान प्राप्त होऊ शकतं. पण ज्ञानही नाही आणि ज्ञानप्राप्तीची इच्छाही नाही. वाचूनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाई न धरी मानसी, तरी तो संशयरूप होताशी पडिला जाण. ज्ञानोबराय म्हणतात वाचूनी ज्ञानाची गोठी कायशी. अहो ज्ञानाची तर गोष्ट कशाला काढता, त्याच्या जीवनात ज्ञानाची तर गोष्टच नाही. तो म्हणतो आम्ही असल्या भानगडीत पडलोच नाही. नामस्मरण काय, देव काय, धर्म काय, चिंतन काय आणि आत्मज्ञान काय. आत्मज्ञानापर्यंत तर मनुष्य शेवटपर्यंत पोचतच नाही. बाकी परमार्थही चाललेला असतो त्याचा, पण परमार्थसुद्धा अहंकार वाढवण्याकरताच भरात चाललेला असतो. बहिरंग परमार्थामध्ये सगळं आयुष्य निघून जातं. मी कोण आहे हे शेवटपर्यंत कळतच नाही. परमात्म्याचं नेमकं स्वरूप काय आहे हेही त्या शेवटपर्यंत कळत नाही. म्हणून वाचोनी ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाही न धरी मानसी. आणि त्याच्या मनामध्ये आस्थासुद्धा नाही, श्रद्धासुद्धा नाही. गुरुविषयी श्रद्धा नाही, शास्त्राविषयी श्रद्धा नाही, देवाविषयी श्रद्धा नाही. तरी तो संशयरूप होताशी पडिला जाण. मग तो आगीत पडतो. कोणत्या अग्नीमध्ये पडतो म्हणजे अज्ञानी जो आहे, अश्रद्धावान आहे, तो संशयरूपी हुताशेमध्ये पडतो. संशयाला इथे ज्ञानोबारायांनी अग्नी असं म्हटलेलं आहे. जसा अग्नी माणसाला सारखा जाळत राहतो तसा संशय माणसाला जाळत राहतो. शंका शब्दाचा अर्थ आहे शम कृंतती इति शंका. माणसाची शांती बिघडवून टाकते, शांत त्याला बसू देत नाही, तिला म्हणायचं शंका किंवा संशय. म्हणून संशय फार विचित्र आहे. येणार आहे पुढे ओवी ती. संशयावनी थोर अनेक पाप नाही घोर, विनाशाची वाघूर प्राणी अशी ज्ञानोबाराय म्हणतात. त्याला संशय सगळे निर्माण होतात. अनेक प्रकारचे संशय त्याच्या जीवनामध्ये येतात. किती संशय, लौकिकातले तर संशय येतातच, पण परमार्थाविषयी संशय निर्माण होतात. प्रमेयाच्या विषयी संशय निर्माण होतो. प्रमेय काय आहे? जीव ब्रह्म यांचं ऐक्य हे वेदांत शास्त्राचं प्रमेय आहे. मग त्याला संशय निर्माण होतो. जीव ब्रह्म कसं काय असू शकेल? जीव तो जीवच आहे, ब्रह्म ते ब्रह्मच आहे. त्या परमात्म्याचं आणि माझं स्वरूप एक कसं काय असेल? संशय निर्माण झाला. प्रमाणाविषयी संशय झाला. प्रमाण जी वेद वाक्य आहेत त्यात कर्म सांगितलं आहे का, उपासना सांगितलं का, ज्ञान सांगितले? मग संशयी मनुष्य जो असतो तो सारखं साधन बदलत राहतो. कधी कर्म करतो, कधी उपासना करतो, कधी ज्ञान करतो, कधी हे जप करतो, कधी तो जप करतो. देवामुळे सुद्धा त्याला शांती नाही. कधी हा देव, कधी तो देव, कधी तो देव, असे देवदेवच करत राहतो. कधी हे साधन, कधी ते साधन, कारण कुठल्याही साधनाविषयी निश्चय निर्माण झालेला नाही. ज्ञानोबाराय म्हणतात अज्ञानी बरा, अश्रद्धावान बरा, पण संशयी त्याच्यापेक्षा वाईट. संशय असावा कामापुरता तेवढा संशय, पण निवृत्त करण्याची इच्छासुद्धा मनामध्ये पाहिजे. हा संशय आत्मा आहे, म्हणजे ह्याला संशय निवृत्त करायचा नाही, किंवा ह्याचा अज्ञानी असल्यामुळे, अश्रद्धावान असल्यामुळे याचा संशय निवृत्त कधीच होत नाही. सगळ्यांच्या विषयी हा संशय घेत असतो. देवाविषयी संशय घेतो. हो, काय काय लोक म्हणतात आता हा सगळा पूर आला, कुठं गेला तुमचा देव? देव जर असता मग पूर एवढा येऊ दिला असता का? असाही संशय घेणारी लोक आहेत. मग देवाने असंच का केलं, देवाने तसंच का केलं,
आम्ही एवढं चांगलं करतो तरी देव असं करतो, याचा अर्थ देव जगामध्ये नाही. संशय ज्ञानोबारायांनी स्वतः सांगितलंय, असे संशय घेणारे लोकच जास्त आहेत. आणि मग संशयरूपी अग्नीमध्ये पडलेले असल्यामुळे कुठेच त्यांची बुद्धी स्थिर होत नाही, त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, वाचूनी ज्ञानाची गोठी कायसी परी आस्थाही न धरी मानसी, तरी तो संशयरूप होताशी पडिला जा, आणि त्याचं सगळं जीवन संशयामध्येच जातं. मग कशाप्रमाणे त्याचं जीवन होतं उदाहरण दिलं, जे अमृतही परी नावडे ऐसे साव्याची अरोचकू जय पडे, ते मरण आले असे पुढे जाणो एकी. त्याची स्थिती कशाप्रमाणे ज्ञानोबाराय म्हणतात, अमृतही परी नावडे, अमृत प्राप्त झालं पण त्याला आवडना. तो म्हणतो आज का नाही माझ्या तोंडाला चवच नाही. काय दिलं होतं त्याला? अमृत. आणि अमृत दिल्यानंतर तो म्हणतो आपल्याला अमृत आवडत नाही. हो, सावियाची म्हणजे कारणा वाचून त्याला अरुची निर्माण झाली, ज्ञानाविषयी अरुची निर्माण झाली, म्हणजे अमृताविषयी अरुची निर्माण झाली. अमृत मिळून सुद्धा त्या ठिकाणी थुंकायला लागला. काय ओवी, सुंदर ओवी आहे. थुंकीजे अमृताचा गिळता गळाला, थोडीला परिस बांधुळा गळा शुक्ती कलावे. थुंकीजे अमृताचा गिळता गळाला, त्याच्या अगोदरच तोडीला परिस बांधीला गळा शुक्ता कलावे पुढं आहे, पण एक तुकडा राहिला ना सुरुवातीचा. थुंकीजे अमृताचा गिळता गळाला, बहु मृगजळ देखोनी डोळा. मृगजळ पाहिलं, त्याला वाटलं पाणी मिळालं. आणि काय तोंडात काय होतं त्याच्या? अमृत. अमृताचा घोट घेतला होता नुकताच, पण समोर मृगजळ दिसलं. म्हटलं एवढंच अमृत पिऊन काय करायचं आहे, समोर अमृताची नदीच वाहती, मग हे तोंडातलं थुंकून देऊ आणि तिथं जाऊन पोहू नदीमध्ये अमृताच्या. म्हणून तोंडातलं अमृत फेकून दिलं आणि मृगजळाच्या मागे धावत गेला पिण्याकरता. काय मिळालं त्याला? मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटियाचे पिसे ऊर फोडे. ऊर फुटून मेला. तसं हे ज्ञान नावाचं अमृत मिळालं, गुरूंनी दिलं, द्यायला तयार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताचं ताट वाढून ठेवलं. त्या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अमृताचं ताट वाढून ठेवलं. पण हा म्हणतो मला की हे अमृत आवडत नाही, मला आपलं ते दुसरंच अमृत आवडतं, अमृत तुल्य ते अमृत आवडतं. संसारातले विषय आवडतात, बाकीचं सगळं त्याला आवडतं, पण हे आवडत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात याची गती त्यासारखी, त्या माणसासारखी आहे की अमृत देऊन सुद्धा चव नाही म्हणतो. म्हणून जे अमृतही परी नावडे ऐसे साव्याचे अरोचोक जे पडे, ते मरण आले असे पुढे जाणोय. की समजायचं याचं मरण जवळ आलं. कारण अमृत जर मिळालं असलं तर काय झालं असता? अमर झाला असता. तसं ज्ञान मिळालं तर काय होईल? अमर होईल ना. ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिना नैवास्ति किंचित कर्तव्यम. ज्ञान नुसतं मिळालं, ज्ञान हे अमृतासारखंच आहे, माणसाला अमर करतं. मी अमर आहे अशा प्रकारची स्थिती त्याला प्राप्त होते, आत्मस्वरूप त्याला प्राप्त होतं. पण आता हा ते नको म्हणतो. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानाशीच माझे, तो संशये अंगीकारिजे येत भ्रांती नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तैसा. तैसा म्हणजे कैसा? अमृत ज्याला प्राप्त झालं तो चव नाही म्हणतो, तो मरतो. तसा विषय सुखे रंजे, त्या विषय सुखामध्ये रंगून जातो, संसार सुखामध्ये रंगून जातो. आणि ज्ञानाशीच माझे, ज्ञानाविषयी मात्र तिटकारा करतो. आम्हाला हे ज्ञान नको, आम्हाला शास्त्र नको, आम्हाला देव नको, आम्हाला धर्म नको, असं म्हणून त्या ठिकाणी उन्मत्तपणाने बोलतो. आणि विषय सुखामध्ये मात्र आनंदी होऊन जातो. आम्हाला काय गरज आहे तुमच्या ज्ञानाची? बायका आहे, मुलं आहे, घर आहे, दार आहे, गाड्या आहे, बंगले आहे, हे सगळं आम्हाला आहे, कशाला तुमचं ज्ञान आम्हाला सांगता? काय या ज्ञानाचा आम्हाला उपयोग आहे? असं म्हणतो. जसं दुर्योधनाचं होतं, त्याला जर कोणी ज्ञान सांगायला गेलं तर तो दुर्योधन इतका उन्मत्त झालेला होता. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले सांगायला, 4 गोष्टी आपण त्याला शिकू म्हणून सांगायला गेले. दुर्योधन असं आहे, माणसाने प्रत्येकजण आलेला आहे, आलेला जो मनुष्य आहे तो एक दिवशी जाणार आहे, म्हणून माणसाने जास्त हावहाव करू नये असं सांगायला लागले. कोण? भगवान परमात्मा. कोणाला?
दुर्योधनाला, पण राग आला त्याला दुर्योधनाला. तो म्हटला असलं काय तुम्हाला बोलायचं असलं तर माझ्याशी बोलू नका, मला ते सहन होणार नाही, त्या पांडवांची स्तुती माझ्यासमोर करू नका. आवडल्या नाही ज्ञानाच्या गोष्टी. उलट भगवान परमात्म्याला सेवकाला सांगितलं ह्या कृष्णालाच तुम्ही त्या ठिकाणी बंदीखानी करा, बांधून ठेवा. आता ते भगवान परमात्मा होते, भगवान परमात्म्याला कोण बांधणार आहे. विराट असं स्वरूप धारण केलं. सैनिक धावले बांधण्याकरता, हात लावल्याबरोबर विजेचा करंट बसावं तसे बाजूला पडायचे. मग दुर्योधनाच्या लक्षात आलं इथे आपलं आता काय चालणार नाही. पण ज्ञान ऐकलं नाही. हो, तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञानाशीच माझे, तो संशय अंगीकार जे येत भ्रांती नाही. त्याला मग आपोआप संशय त्याचा अंगीकार करतो. जो विषय सुखामध्ये रममान झाला, ज्ञानाविषयी ज्याने तिरस्कार केला, हो, रजोगुणामध्ये सगळं जीवन गेलं. ज्ञानोबाराय म्हणतात हे रज याचे कारणे जीवा ते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाची गा, आणि स्त्री पुत्र आदी मेळे, संपत्ती जवजव फळे, तेने रजे डोळे जाती जयाचे. श्रीपुत्र आदी मेळे, चांगली श्री प्राप्त झालेली आहे, त्याच्यात आता मुलं प्राप्त झालेली आहेत, मला काय कमी आहे. देवदेव कोणी करायचा असतो, ज्याच्या संसारात काहीतरी कमी आहे त्याने देवदेव करायचा असतो, असा तो म्हणतो. श्रीपुत्रादी मेळे. ज्ञानोबाराय सांगतात संपत्ती जवजव फळे, आणि संपत्ती वाढते, तेने रजे डोळे जाती जयाचे. त्या रजोगुणामुळे त्याचे डोळे जातात. तो ज्ञान नको म्हणतो, देव नको म्हणतो, धर्म नको म्हणतो. अशा प्रकारे श्रीपुत्रादिकी राहिला आदर, विषय पडीभर अतिशय, म्हणे हे विषय कैसे गोड, माझ्या देहाचे पुरे कोड, तव इंद्रियांची खवळे चाड, विषय वाढ भोगावया. किती चांगले विषय आहेत, आणि म्हणून आम्ही याच्यामध्येच राहणार. अवाटली आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. त्याला उपाधी आवडायला लागते, जीवच आवडायला लागतो, जीवभाव जास्त आवडायला लागतो. ज्ञानोबाराय पुढे वर्णन करतात, आणि आत्मा गोचरू होय, ऐशी जे विद्या आहे, ते ऐकोनी डौर वाहे विद्वांस जो. ज्यामुळे आत्मा आपल्याला प्राप्त होतो, परमात्मा प्राप्त होतो, ही जी विद्या आहे त्या विद्येचा द्वेष करायला लागतो. डौर वाहे म्हणजे विनाकारण द्वेष मनामध्ये त्या ठिकाणी निर्माण होतो. उपनिषदाकडे न वचे, योगशास्त्र न रुचे, आणि अध्यात्मज्ञानी जयाचे मनची नाही. त्याला उपनिषद आवडत नाही, ज्ञानेश्वरी आवडत नाही, योगशास्त्र रुचत नाही, योग करा म्हटलं, ध्यान करा, चिंतन करा, आवडत नाही. आणि आत्मज्ञानी जयाचे मनच नाही, आत्मज्ञानाच्या विषयी अजिबात त्याचं मन नसतं. असा मनुष्य जो आहे, पुढे काय होतं मग, त्याला सगळे जीवनात संशय निर्माण होतात. मी कोण आहे याविषयी नेहमी संशय असतो. एखादं जीवनात दुःख आलं तरी संशय निर्माण होतो, मलाच का आलं. आणि मग सगळं हातचं धन असतं, देहावर त्या ठिकाणी विसंबून राहिलेला असतो, पुढे मरण दिसायला लागतं. अशा वेळेस मग संशयाने तो घेरला जातो. आता माझं काय होणार, मला हे सगळं सोडून जावं लागणार, मी कुठे जाणार. आणि संशयरूपी अग्नीमध्ये तो तसाच प्राण त्याचा पुढे निघून जातो. म्हणून मग संशय जरी पडला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखाशी गा. संशयात जो पडला, ज्ञानोबाराय म्हणतात, तो निभ्रांत जाणे नासला. आता काही भ्रांती करायचं काम कारण नाही, तो नष्ट झाला समजायचं. नष्ट झाला म्हणजे त्या ठिकाणी फक्त मी देह आहे अशा भावनेमध्येच तो राहिला. हे सगळं खरं आहे असं त्याला वाटायला लागलं, अशा भ्रमामध्ये तो राहिला. देह हे काळाचे, धन कुबेराचे, हे कळलंच नाही शेवटपर्यंत. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात संशय जरी पडला, संशयात पडला ना, तो निभ्रांत नासला, नष्ट झाला. तो संशय त्याला त्या ठिकाणी नष्ट केल्याशिवाय राहत नाही. संशयामुळे तो मनुष्य काय होतो, इथेही नष्ट होतो, त्याचा परलोक. तो ऐहिक परत्रा मुकला सुखाशी गा. ऐहिकात सुद्धा त्याचं सुख नाही आणि परत्रामध्ये सुद्धा सुख नाही. ऐहिकामध्ये सुख नाही म्हणजे कोणाच्यावरच विश्वास नाही. तुकाराम महाराजांनी उदाहरण दिले, शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास, बाईल तो त्यास न विसंबे. तुकाराम महाराजांनी लिहिले म्हणून सांगतो, सांगण्यासारखं नाही. तुकाराम महाराज म्हणतात शिंदळा साल्याचा नाही हा विश्वास, बाईल तो त्यास न विसंबे. म्हणजे घरामध्ये साला आला, साला म्हणजे कोण, बायकोचा भाऊ आला,
आला तरी त्याला शिंदळास आल्याचा नाही हा विश्वास, त्याच्यावर सुद्धा त्याला विश्वास नाही. हा माझ्या घरी आला आहे, पण माझ्या घरातलं धन लुटून नेल की काय माहिती, माझ्या पत्नीला काहीतरी चुकीचं सांगेल की काय, असं म्हणून तो पत्नीजवळच बसून राहतो, घरातच बसून राहतो, बाहेर जात नाही. म्हणजे अशा माणसाला लौकिकात सुद्धा कुठल्याही प्रकारचं सुख नाही, कारण त्याचा कोणावरच विश्वास नाही. मग परलौकिकामध्ये त्याला सुख मिळेल का? परलौकिकामध्ये यम तयारच असतात. देवावर विश्वास ठेवला नाही, गुरुवर विश्वास ठेवला नाही, शास्त्रावर विश्वास, ये वरती. मग तुला त्या ठिकाणी यमाचे किंकर, हो, मारिती तोडिती झोडिती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल, अशी त्याची स्थिती प्राप्त होते. का असं झालं? आणखीन त्याची स्थिती कशी होते? ज्ञानोबा म्हणतात, जया काळजरू अंगी बाणे, तो शीतोष्णे जैशी नेणे, आगी आणि चांदीने सरशीची माने. काळज्वर, ज्वर म्हणजे ताप, आणि काळज्वर म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे हा ताप आहे मरताना अगोदर येतो, म्हणजे काळ तो ज्वर पाठवतो पहिल्यांदा नेण्याकरता. काळाला न्यायचं असतं ना, मग तो काय करतो, एक ताप पाठवतो, त्याला म्हणतात काळज्वर. बहुतेक मरणाऱ्या माणसांना तो ताप येतो, आणि तो ताप एकदा का आला काय होतं बघा, जया काळज्वर अंगी बाणे, तो शीतोष्ण जैशी नेणे. तो काळज्वर आला की त्याच्या सगळ्या चेतना नष्ट होतात. मग त्याला थंडही कळत नाही आणि गरम कळत नाही. चहा प्यायला दिला तर तो म्हणतो, अहो चहा गरम करून आणा. आता त्याला चहा गरम लागत नाही, पाणी थंड लागत नाही. तो शीतोष्ण जैसे नेणे, आगी आणि चांदणे सरशीची माने. उष्णता असली आणि चांदणं पडलं असलं तर त्याला सारखंच वाटतं, कारण काय झालं आहे, त्याला आता काळजीवर झालेला आहे. तसा ज्याला अश्रद्धारूपी काळजीवर झाला, संशयरूपी काळजीवर झाला, त्या माणसाला चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही, खरं कळत नाही, खोटं कळत नाही. त्या माणसासारखी त्याची स्थिती होते. काळजीवर झालेला मनुष्य जसा पुढे मरतो, तसा संशयात्मासुद्धा पुढे नष्ट होतो, आपलाही नाश करून घेतो, जगाच्याही नाशाला प्रवृत्त होतो. हा रात्र दिवस उपाही, तैसे साच आणि लटके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताहित. तसं ज्ञानोबा म्हणतात, काळजीवरी झालेल्या माणसाला जसं शीत कळत नाही, उष्ण कळत नाही, आगी कळत नाही, चांदणं कळत नाही, तैसे साच आणि लटके, खरं काय आणि खोटं काय. खरा आहे परमात्मा आणि लटका आहे प्रपंच. हो, लटका व्यवहार, लटका व्यवहार सर्व हा संसार, वाया येरझार हरवीन. पण ते लटकं त्याला साच वाटायला लागतं, आणि साच आहे तुका म्हणे तूची खरा, येर वावगा पसारा. पण तो परमात्मा त्याला खोटा वाटायला लागतो. पण परमात्म्याचं चिंतन सोडतो आणि लटक्याचं चिंतन करत बसतो. विरुद्ध आणि निके, आपल्याला विरुद्ध काय आहे आणि निक म्हणजे चांगलं काय आहे, हिताच्या विरुद्ध काय आहे आणि हिताच्या चांगलं काय आहे. संशयी तो नोळके हिताहित, त्याला ओळखू येत नाही. न करावे ते करी, असंभाव्य मनी धरी, चिंतू नये ते विचारी जयाची मती. तयाचे परी खाद्या खाद्य, न म्हणे निंद्या निंद्य, तोंडा आवडे ते मेद्य ऐसाची बोतू. ज्ञानोबा सांगतात त्या ठिकाणी न करावे ते करी, करायला नाही पाहिजे ते करतो. असंभाव्य मनी धरी, आणि मनामध्ये असंभाव्य अशा गोष्टी धरतो, संसाराच्या विषयी गोष्टी धरतो. चिंतू नये ते विचारी जयाची मती, ज्याचं चिंतन करायला पाहिजे त्याचं चिंतन करतच नाही. परमात्म्याचं चिंतन करायला पाहिजे त्याचं चिंतन करत नाही. चिंतन करतो माझ्या मुलांचं कसं होईल, त्यांच्या नातूचं कसं होईल, 5व्या पिढीचं कसं होईल, त्यांचं चिंतन करत बसतो. मरतानासुद्धा त्या संशय असल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये असलं चिंतन सुरू राहतं, आणि देवाचं चिंतन मात्र त्याच्या ठिकाणी होत नाही. कशाप्रमाणे ज्ञानोबा आणखीन एक उदाहरण देतात. हा रात्र दिवस उपाही, जैसा जात्यंदा ठाऊआ नाही, तैसे संशयी असता काही मना नये. जसं जात्यंद मनुष्य आहे, जन्मताच आंधळा मनुष्य आहे, त्याला रात्रंदिवस कळतो का? त्याला रात्र सारखीच आणि दिवसही सारखाच. हा गा आंधळ्याच्या गावी आपण पे प्रगटले रवी, तरी तीही ओतपलीची घ्यावी वाचुनी प्रकाशू कैसा. आंधळ्याच्या गावामध्ये सूर्य जरी उगवला तरी त्यांना ऊन लागतं फक्त, पण प्रकाश मिळत नाही, काही दिसत नाही. तसं हा जात्यंध झाला. संशयात्मा जो मनुष्य आहे, अज्ञानी मनुष्य आहे, अश्रद्धावान मनुष्य आहे, तो संशयी होतो. आणि एकदा का तो संशयी झाला की त्याला खरं खोटं काही कळत नाही.
आणि म्हणून संशयावनी थोर अनिक पाप नाही घोर हा विनाशाची वाघोर प्राणी याशी. म्हणून शब्दामध्ये या सगळ्या मागच्या ओव्या येतात, म्हणून आपण ही ओवी घेतली. म्हणून संशयावनी थोर, या संशयासारखा थोर दुसरं जगामध्ये विनाशाचं जाळं नाही. हा विनाशाची वाघोर प्राणी याशी येणे कारणे त्वा त्यजावा आधी हाची एकू जिनावा जो ज्ञानाच्या अभावा माझी असे. म्हणून तू संशयाचा काय कर, त्याग कर. आणि हा संशय ज्ञानाच्या अभावात असतो. ज्ञान नसलं की संशय निर्माण होतो. म्हणून तू श्रद्धा ठेव, तत्पर राहा, संयतेंद्रिय राहा आणि ज्ञान प्राप्त कर. अशा प्रकारे भगवान परमात्मा सांगतात. आणखीन 1-2 श्लोकाचा विचार आहे. उद्या आपण विषय थोडासा संपवण्याचा प्रयत्न करू. पुढच्या ज्या ओव्या आहेत सगळ्या त्या 5व्या अध्यायाचं अवतरण आहे, त्या मात्र आपण त्यावेळेस करू. उद्याच्या प्रवचनामध्ये आपली समाप्ती होणार आहे. म्हणजे परवा आहे का? उद्या पौर्णिमा आहे ना? परवापासून मंदिरातला सप्ताह सुरू होतो प्रतिपदेला, आणि त्याच्यात 7 दिवस तो सप्ताह. त्याच्यानंतर भोजलिंग काकाचा सप्ताह सुरू होतो. पुन्हा त्यांची प्रवचनं असतात. तेव्हा ते झाल्यानंतर मग आपलं परत क्रमाचं प्रवचन सुरू होईल. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.